राहुल गांधींनी जसं मतचोरीचं सादरीकरण केलं तसंच आदित्य ठाकरेंनी सुद्धा केलं असा आरोप करत राहुल गांधींसारखं महाराष्ट्राचा पप्पू बनू नये असा टोला फडणवीसांनी लगावला होता आणि या टोल्याला राऊतांनी आता चोख प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधी हे लोकनेते आहेत। राहुल गांधींनी स्वबळावर 100 जागा निवडून आणल्या। हे पप्पूचं काम नाही। पप्पू म्हणणं म्हणजे लोकशाही संसदेचा अपमान आहे। राहुल गांधी आदित्य ठाकरेंना तुम्ही घाबरता अशी टीका राऊतांनी फडणवीसांवर केली। की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांना म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। हे पप्पूचं काम नाही आहे। राहुल गांधी हा देशाचा लोकनायक आहे, लोकनेता आहे। ही तुमची पोटदुखी आहे। नरेंद्र मोदी लोकनेते नाही आहेत। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे बुडबुडे आहेत, भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झालेले। तुम्ही राहुल गांधीला घाबरताय आणि तुम्ही आदित्य ठाकरेंनाही घाबरताय। ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचं, त्याला तुम्ही घाबरताय। याचा अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले, जी कट्यार काढली, ती कट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे।